पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. विरोधक तर काय आयुष्यात विरोधकांना काय करतात आलं नाही. 1998 ला हे महामंडळ तयार केलं आणि 2000 साली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेवर आलं. मग त्यानंतर अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला पुण्यतिथीला विरोधक येत होते. मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं नाही की मराठा समाजासाठी पहिलं बलिदान देणारे अण्णासाहेबांच्या महामंडळाला आम्ही समाजापर्यंत नाही पोहोचवलं. आता विरोधक काय बोलतात, विरोधकांनी एवढं पण काम केलं नाही. जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागच्या वेळेला जे मराठा समाजासाठी काम केलं, यांनी काहीच केलं नाही. त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू दे, आम्ही चांगलं काम करतोय. बघा, मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी 1980 ला हा वडिलांनी लढा सुरू केला. 82 ला वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मराठवाड्यामधून सातत्याने या विषय चालूच राहिला. मग कधीतरी स्वर्गीय देवीदास वडजे सर असतील, स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, स्वर्गीय अण्णासाहेबजी जावळे असतील, कधीतरी स्वर्गीय वरखिंडे साहेब असतील, अशा सगळ्या लोकांनी आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत ठेवत असताना जरंगे पाटलांनी ज्या मुद्द्यावरती स्पर्श केला तो म्हणजे निजामांच्या काळातलं गॅझेट. आता त्याच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता फक्त एवढंच झालं की मागच्या काही आठवड्यापूर्वी आता निवडणुकीकरिता तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेता, जी काही गोष्ट आमच्या लक्षात आली की त्याला आरक्षणाची गरजच नाही. म्हणजे निवडणुकीपुरतं कुणबी प्रमाण घ्यायचं, पत्र घ्यायचं आणि ते जर कुणी व्हेरिफिकेशन केलं आणि ते जर खोटं ठरवलं तर त्याच्याबद्दल तुम्ही असा आटव तांडव करणं हे काय मलाही पटत नाही. गरीब मराठा समाजाने प्रामाणिकपणे ज्याला कुणबी प्रमाणपत्र आहे त्यानं शिक्षणासाठी, नोकरीसाठी, शासकीय नोकरीसाठी नक्कीच त्यांनी त्याचा वापर करावा. पण एखाद्या आर्थिक संपन्न असणाऱ्या निवडणुकीसाठी फक्त कुणबी प्रमाणपत्र घेणं हे योग्य नाही. बाकी जनतेनं ठरवावं की खरा आरक्षणाचा फायदा हा आर्थिक सक्षमता करणारा आहे का फक्त राजकारणासाठी आहे. कारण या राज्यामध्ये 16 पासून जेवढी आंदोलन झालीत त्या आंदोलनाचा जर तुम्ही इतिहास जर पाहिला तर देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी समिती गठन केली, ज्यांनी सारथी संघटना सुरू केली, ज्यांनी महामंडळ सुरू केलं, पैसे दिले, मराठा समाजाला हॉस्टेल व्हावं यासाठी पुढाकार घेतला. त्याच्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं हा विषय नंतर, पण परत एकनाथ शिंदे म्हणूनही त्यांनी पण मराठा समाजाला खूप बॅकिंग दिले. तर वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात टीका करून कुणाचा फायदा आहे आणि कुणाला त्यामध्ये वाद निर्माण करून द्यायचा आहे हे जनतेने ठरवावं.